श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जत मध्ये रवींद्र। जत नगर परिषद निवडणूक 2025 भाजपचा ऐतिहासिक विजय। स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वच्छ नगर परिषदेवर भाजपचा झेंडा। थेट नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र अरळी विजयी। 2496 मतांच्या फरकानं दणदणीत विजय। जत नगर परिषद निवडणूक 2025 ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता ती प्रस्थापित राजकारण विरुद्ध सामान्य कार्यकर्ता, घराणेशाही विरुद्ध लोकशाही आणि निष्क्रियता विरुद्ध विकास या निर्णायक संघर्षाचं प्रतीक ठरली। या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं थेट नगराध्यक्षपदावर आपला भगवा फडकवत नवा अध्याय लिहिला आहे। भाजपचे उमेदवार डॉक्टर रवींद्र शिवशंकर अरळी यांनी थेट नगराध्यक्षपदी 9112 मते मिळवत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रतिस्पर्ध्यांवर 2496 मतांचे निर्णायक मताधिक्य मिळवले। थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल: डॉक्टर रवींद्र अरळी भाजप 9112 मते, सुजय उर्फ नाना शिंदे काँग्रेस 6616 मतं, सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी 3470 मते, सलीम गवंडी शिवसेना 864 मते। पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम राखत डॉक्टर अरळी यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला। 23 जागांसाठी 94 उमेदवार थरारक लढत। 11 प्रभागातील 23 नगरसेवक पदांसाठी 94 उमेदवार रिंगणात होते। 28,000 मतदारांपैकी 20,464 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतमोजणी 21 डिसेंबर रोजी 3 फेरीत पार पडली। फेरीवार निकाल चित्र: पहिली फेरी प्रभाग क्रमांक 1 ते 4 भाजप 6 विजयी, काँग्रेस 2 विजयी। नगराध्यक्षपदी अरळी यांना 899 मतांची आघाडी। दुसरी फेरी प्रभाग 5 ते 8 प्रभाग 5 व 6 भाजपचा झंझावात 4 जागा, प्रभाग 7 राष्ट्रवादी 2 जागा, प्रभाग 8 काँग्रेस 2 जागा, आघाडी वाढून 1247 मते। तिसरी फेरी प्रभाग क्रमांक 9 ते 11 प्रभाग 9 काँग्रेस 2 जागा, प्रभाग 10 पवन कुंभार भाजप व फिरोज नदाब अपक्ष समान 466 मते। चिठ्ठीत फिरोज नदाफ विजयी। प्रभाग 11 भाजप 2 काँग्रेस 1 अंतिम विजयी, फरक 2496 मते। सत्तेची चावी भाजपकडे, भाजप 11 काँग्रेस 8 राष्ट्रवादी 3 अपक्ष 1 जागा। प्रभाग 10 मधून चिठ्ठीवर निवडून आलेले फिरोज नदाब यांनी विजयानंतर थेट भाजपला पाठिंबा जाहीर केला। यामुळे भाजपची सत्ता एकहाती व निर्विवाद झाली। सामान्य कार्यकर्त्यांचा उठाव, प्रस्थापित घराणेशाहीला पराभव। या निवडणुकीत सर्वात ठळक बाब म्हणजे प्रस्थापित नेत्यांच्या मुलांविरुद्ध सामान्य कार्यकर्त्यांचा विजय। विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मध्ये सामान्य कार्यकर्ता गौतम ऐवळे यांनी प्रस्थापित राजकीय घराण्याचा पराभव करत इतिहास घडवला। याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर अभिनंदन करत याला लोकशाहीचा खरा विजय म्हटलंय। विजयानंतर डॉक्टर रवींद्र अरळी यांची प्रतिक्रिया: हा माझा वैयक्तिक विजय नाही, हा जतच्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। निवडणूक संपली आहे, आता राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन जतच्या विकासासाठी काम करू। जत शहर जल्लोषात निकाल जाहीर होताच ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जय भाजपाच्या घोषणांनी संपूर्ण जत शहर जल्लोषात न्हाऊन निघाले। संपादकीय निष्कर्ष: जनतेचा विश्वास, विकासाचा अजेंडा, घराणेशाहीला नकार, सामान्य कार्यकर्त्यांना संधी। जत नगर परिषद निवडणूक 2025 ही भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी आणि लोकशाहीच्या नव्या अध्यायासाठी इतिहासात कायमची नोंदली जाईल। प्रभागनिहाय विजयी उमेदवार: प्रभाग क्रमांक 1 अ राजकुमार कल्लप्पा साळे भाजप 993 मते, 1 ब लक्ष्मीबाई अण्णाप्पा कैकाडी भाजप 807 मते।
प्रभाग क्रमांक 2 अ प्रमोद सदाशिव हिरवे भाजप 626 मते, 2 ब तंगडी दीपा शंकर भाजप 625 मते, प्रभाग क्रमांक 3 अ पट्टण शेट्टी सीमा संतोष भाजप 793 मते, 3 ब ऐवळे गौतम रामचंद्र भाजप 874 मते, प्रभाग क्रमांक 4 अ संतोष उर्फ भूषण कुमार कांबळे इंडियन नॅशनल काँग्रेस 952 मते, 4 ब नीलाबाई कृष्णा कोळी इंडियन नॅशनल काँग्रेस 1091 मते, प्रभाग 5 अ यादव प्रणिता राजानन उर्फ राजू भाजप 749 मते, 5 ब गवंडी इम्रान इक्बाल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 744 मते, प्रभाग क्रमांक 6 अ सोनुडे संगीता अविनाश भाजप 972 मते, 6 ब ताड विक्रम शिवाजी भाजप 890 मते, प्रभाग क्रमांक 7 अ अर्चना बाजी केंगार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 705 मते, 7 ब स्वप्नील सुरेश शिंदे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 695 मते, प्रभाग क्रमांक 8 अ विकास वसंत माने इंडियन नॅशनल काँग्रेस 760 मतं, 8 ब सुप्रिया योगेश बामणे इंडियन नॅशनल काँग्रेस 744 मते, प्रभाग क्रमांक 9 अ जमखंडी शबाना मीरासाहेब इंडियन नॅशनल काँग्रेस 610 मते, 9 ब कुलकर्णी मोहन सुभाष इंडियन नॅशनल काँग्रेस 677 मते, प्रभाग क्रमांक 10 अ फिरोज मोहम्मद इसाफ नदाब अपक्ष 466 प्लस 1 मत आणि 10 ब अनुसया प्रकाश माने इंडियन नॅशनल काँग्रेस 671 मते, प्रभाग क्रमांक 11 अ काजल राहुल काळे इंडियन नॅशनल काँग्रेस 1237 मते, 11 ब नंदिनी सोमशेखर मठपती भाजप 1212 मते, 11 क भिसे मिथुन रमेश भाजप 1209 मतं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जत शहरामध्ये प्रथमच संपूर्ण भारतीय जनता पॅनल निवडून आलेला आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी 2500च्या वरच्या लीडनं निवडून आल्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून त्यांना हार्दिक धन्यवाद देतो. त्यांचा मनापासून आभारी आहे. आमच्या माननीय गोपीचंद पळकर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विकासामुळं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान केल्यामुळं आमचे 12 जे नगरसेवक आहेत ते उच्चांकी मतांना निवडून आलेले आहेत आणि 2500 हा विक्रम तोड मतदानाच्या पद्धतीनं लीडनं नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक धन्यवाद देतो, आभार मानतो. जत नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती 23+ नगराध्यक्ष असं संपूर्ण पॅनेल उभा केलं होतं. नरेंद्र मोदी साहेबांचा, केंद्र सरकारचा आणि देवाभाऊंच्या राज्य सरकारचा विकासात्मक दृष्टिकोन आम्ही लोकांच्या समोर मांडला. जत शहरावरती गेल्या 40 वर्षांपासून प्रस्थापित राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला. लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं नाही. सातत्यानं निसर्गानं जतवरती अन्याय केला, परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाहीमधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी, त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतला दुर्लक्ष केलं. जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या 30-35 वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र राणी साहेब यांना माननीय देवाभाऊंनी उमेदवारी घोषित केली. शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला. लोकांच्या मध्ये आम्ही गेलो. या शहराच्या 5 वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली, लोकांच्या समोर मांडली. लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले. लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं. मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन.
की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यूप्रिंटच्या द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार. डॉक्टर आरळी साहेबांच्या विजयानं, आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय, पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय. जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं, त्यांना लोकांनी चपराक दिलेले आहे. आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन. आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या. निवडणूक झाली, आज विषय संपला. आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे. सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन. एका उपेक्षित समाजातला, एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो, प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो. एका बाजूला सत्ता आहे, 12 महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये 40-40 वर्ष सत्ता ठाण मांडून बसली आहे, अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो 160 मतांनी निवडून आला. डॉक्टर आरळी साहेब निवडून आले, त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला. त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे बदललंय. पुढाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं, आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं, अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही. आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाची सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे. आमच्या आटपाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे 7-8 उमेदवार निवडून दिलेले आहेत. तर आता आमची जबाबदारी वाढली आहे, डॉक्टर आरळी साहेबांची जबाबदारी वाढली आहे, त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे. आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची 5 वर्ष आम्ही राजकारण करू. कुठलंही राजकारण आडवाडवीचं होणार नाही, जिरवाजिरवीचं होणार नाही. आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू. विरोधकांनी पण तसा प्रयत्न करावा. भाजपचे जे आहेत 11 सदस्य आपला जो भागाचा आहे 3 निवडून आले. समीकरण पुढचं भाजपचं समीकरण सगळं व्यवस्थित बसणार. अपक्ष जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, ते आता आमच्या रॅलीमध्ये पण होते. आणि आता मी हीच भूमिका मांडलेली आहे की आता राजकारणामध्ये न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून या शहरात जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, ज्या दिवसापर्यंत आपली निवडणूक होती त्या 6 वाजता आपला विषय संपला, जी आपली वैचारिक लढाई होती. परंतु इथून पुढं शहराच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत या. आता आमच्याकडे बहुमत झालेलं आहे, पण तरी सुद्धा आम्हाला आमचे जे मित्र पक्षातील लोक असतील किंवा विरोधी पक्षातले असतील त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू. त्यांनाही आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही आमच्या सोबत डॉक्टर साहेबांच्या सोबत शहरामध्ये या, तुमची सगळ्या वार्डातली कामं करून घ्या, आम्ही तुम्हा सर्वांना सपोर्ट करू. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.